गॅसवर मी कढई ठेवली। यामध्ये आपल्याला 2 मोठे चमचे तूप टाकायचे। 2 ते 3 चमचे असं मी तूप टाकून घेतलंय। घट्ट असं तूप आहे। आता याला मस्त असं आपल्याला मेल्ट करून घ्यायचे। गॅसची फ्लेम मी मीडियम ठेवली। तूप छान मेल्ट झालंय। त्यानंतर मी इथं अर्धा कप हे गव्हाचं पीठ घेतले। जे आपलं रेग्युलर चपातीचं पीठ असतं ते आपल्याला घ्यायचे। अर्धा कप इथं मी टाकून घेतलंय गव्हाचं पीठ। आता याला मस्त आपल्याला भाजून घ्यायचे तुपामध्ये। हे बघा, पण तुपाने लगेच याला शोषलंय म्हणून मी अजून 1 ते 2 चमचा तूप टाकून घेते। तूप थोडं जास्त लागतं पण मस्त हा शिरा बनून तयार होतो। हे बघा, 2 चमचे अजून मी तूप टाकलंय। हे मस्त मोकळं झालंय। याला छान असं लालसर कलर येईल तोवर आपल्याला खरपूस असं मीडियम फ्लेमवर भाजायचे। हे बघा किती छान कलर याला आलाय। त्यानंतर मी दूध घेतलंय। अर्धा कप जर गव्हाचं पीठ असेल तर 2 कप आपल्याला इथं दूध वापरायचे। हे बघा, आता हे गरम केलेलं दूध आपण टाकायचंय, पण लक्षात ठेवा थंड नाही, गरम केलेलं दूध इथं आपल्याला टाकून घ्यायचंय। 2 कप एवढं मी दूध हे टाकून घेतलंय। मस्त पीठ भाजल्यानंतर दूध टाकून घ्यायचंय। परत याला परतायचं आपल्याला 2 मिनिटांसाठी। हे लगेच सुकेल। मग गॅसची फ्लेम मीडियम ठेवली। मस्त असं भाजून घेतलंय। त्यानंतर अर्धा कपसाठी आपल्याला अर्धा कप एवढी साखर टाकून घ्यायची। वाटल्यास तर कमी गोड सुद्धा तुम्ही करू शकतात, पण अर्धा कप गव्हाच्या पिठासाठी मी अर्धा कप अशी ही साखर टाकून घेतली। आता पूर्ण साखर आपल्याला मेल्ट करून घ्यायची। यामध्ये आवडीनुसार विलायची पावडर, जायफळ पावडर किंवा ड्रायफ्रुट्स तुम्ही वापरू शकतात। आता याला मी मस्त असं परतून घेते। विलायची पावडर मी टाकून घेतलेली आहे आणि 2 मिनिटांसाठी साखर वितळेल तोवर आपल्याला याला परतत जायचे। गॅसची फ्लेम लोवर मी याला परतून घेते मग तुम्हाला दाखवते। हे बघा, 2 ते 3 मिनिटं झालंय। पूर्ण साखर याची वितळलेली। किती मस्त मऊ लुसलुशीत आपला शिरा बनून तयार झालाय।